सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी देवीच्या यात्रेस 8 दिवस शिल्लक राहिले असून यात्रेसाठी आंगणे ग्रामस्थ व जिल्हा प्रशासन यांच्याकडून जय्यत तयारी सुरू आहे। मंदिर सजावट, दर्शन रांगांचे नियोजन व व्यवस्था तसेच मंदिर परिसरात दुकाने थाटण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आणि आंगणेवाडी यात्रा हे एकाच दिवशी म्हणजे 9 फेब्रुवारी रोजी होणार असल्याने या दुहेरी नियोजनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे। मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग जिल्हा। येत्या काही दिवसातच आपण लोकशाहीच्या उत्सवाला सामोरं जात आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी योगातल्या आहेत। त्याच पद्धतीने 9 फेब्रुवारीला संपूर्ण निवडणुकांची मतमोजणी होणार आहे आणि याच कालावधीमध्ये म्हणजे 9 तारखेला आपल्या आराध्य दैवत श्री देवी भराडी मातेचे वार्षिक जत्रोत्सव देखील आहे। अशा वेळेला निवडणुकांमधली कायदा व सुव्यवस्था तसेच या जत्रेकरिता मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखणे, गर्दी नियंत्रण ठेवणे, संरक्षित व्यक्तींना सुरक्षा देणे आणि एकंदरच दोन्ही उत्सव सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीनं पोलीस विभाग अतिशय सतर्क आहे, सक्षम आहे। या दृष्टीनं वेगवेगळे दिशानिर्देश देखील दिले गेलेले आहेत। माझी सर्वसामान्य सिंधुदुर्गवासियांना तसेच येणाऱ्या भाविकांना विनंती असेल की आपण कृपया शासनाकडून किंवा प्रशासनाकडून जे काही दिशानिर्देश दिले जातात रस्ता वाहतुकीसंदर्भात, गर्दी नियंत्रणासंदर्भात किंवा इतर सर्व खबरदारी संदर्भात त्या सर्वाचं पालन करावं। काही अफवा असल्यास त्या कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका। पोलीस नियंत्रण कक्षाला आपण कॉल करू शकता, खात्री करू शकता आणि प्रशासनाला सहकार्य करून आपण हा वार्षिक जत्रोत्सव सुरळीत पार पाडू शकतो। मिसेस जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचनांनुसार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। त्याचप्रमाणे दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी या मतदानाची मतमोजणी होणार आहे। त्याच दिवशी कोकणातील आपल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा मोठा जत्रोत्सव देखील असणार आहे। दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी आणि श्री भराडी देवीची जत्रा या दोन्ही एकाच दिवशी येत असल्यामुळे एक मोठ्या प्रकारची गर्दी जिल्ह्यामध्ये होणार आहे। त्याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे। आम्ही वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे आणि कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येणार नाही अशा पद्धतीने आपण पालन करावे अशी जिल्हा प्रशासनाकडून मी विनंती करते। धन्यवाद। देखील आम्ही इथे मीटिंग घेतलेली आहे आणि यापूर्वी देखील आमच्या 2 मीटिंग झाल्या होत्या आणि आज इथे आपण आंगणेवाडीतच येऊन याची मीटिंग घेतलेली आहे। त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाने देखील वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत आणि प्रशासना त्या दिवशी नेमके इलेक्शन्स असल्यामुळे आम्हाला प्रशासनाला एक काटेकोर नियोजन करावं लागणार आहे। त्या पद्धतीने आम्ही तयारीत आहोत। त्याचप्रमाणे भाविकांची गैरसोय होणार नाही आणि कोणत्याही पद्धतीचे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार होणार नाही यासाठी आम्ही तयार आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।